नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच पार पडलेली MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 बऱ्याच अवधीनंतर ही क्वेश्चन पेपर बऱ्याच अवधीनंतर ही परीक्षा झालेली आहे. तर या प्रश्नपत्रिकेमधलं भूगोल या विषयाचं विश्लेषण आज आपण बघणार आहोत. माझ्याकडे क्वेश्चन सेट जो आहे तो ए आहे. ए क्वेश्चन सेट आहे. त्यामधले भूगोलचे जे प्रश्न आपण जर बघितले तर ते साधारणतः 16 पासून ते 30 पर्यंतचे प्रश्न आहे. म्हणजे एकूण 15 प्रश्न MPSCने भूगोलाचे विचारलेले आहेत. तर त्या 15 प्रश्नांचं विश्लेषण आपण थोडक्यात बघूया. 16 नंबरचा प्रश्न ज्यामध्ये जोडा लावा हा प्रश्न आहे. जोडा लावांमध्ये एका बाजूला एका स्तंभामध्ये शहरं दिली आहेत आणि एका बाजूला नदीचे काठ दिलेले आहेत. तुम्हाला जोड्या लावायचे आहे. हे सगळी शहरं आपण जर वाचली असतील, हे सगळी शहरं साधारणतः प्रत्येक वेगवेगळ्या देशातली आहे. त्याचं उत्तर जर आपण डायरेक्टली म्हटलं तर 16 नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता डिटेल्स आपण बघूया. पहिला शहर पॅरिस. पॅरिस म्हटलं की आपल्याला फ्रान्स आठवतो. पॅरिस हे फ्रान्सची राजधानी आहे आणि पॅरिस म्हटलं जातं की सगळ्यात मोठं शहर आहे आणि फ्रान्समध्ये उत्तर फ्रान्समध्ये हे बसलेलं आहे. फ्रान्स शहर युरोपातलं सगळ्यात जास्त लोकसंख्येचं महानगर म्हणून पण परिचित आहे. असं फ्रान्स नावाचं जे शहर आहे हे शहर सीन नावाच्या नदीच्या किनारी बसलेलं आहे. म्हणून त्याची परफेक्ट जोडी आहे पॅरिस सीन. दुसरं आहे शहर जिनेवा. जिनेवा सगळ्यांनाच माहिती ही पॉप्युलर सिटी आहे. स्वित्झर्लंड मधली ही पॉप्युलर सिटी आहे. मग हे जिनेवा शहर जे आहे हे रोन नदीच्या किनारी बसलेलं आहे. म्हणजेच 2 नंबरची नदी आहे रोन. जिनेवा शहर रोन नदीच्या किनारी आहे आणि जिनेवा रोन नदी जी आहे ती आल्प्स पर्वतरांगांमध्ये उगम पावते. अशी परफेक्ट जोडी आहे जिनेवा आणि रोन. तिसरं बॉन नावाचे जे शहर आहे हे बॉन नावाचं शहर साधारणतः राईन नदीच्या किनारी बसलं आहे आणि ही राईन नदी हिचं वैशिष्ट्य असं आहे की या राईन नदीच्या किनारी हे जे बॉन शहर आहे 3/4 बसलेलं आहे. म्हणजे एवढं मोठं शहर ह्या नदीच्या किनारी बसलेलं आहे राईन नदीच्या किनारी. आणि ही बॉन हे शहर जे आहे साधारणतः जर्मनीमधलं आहे. जर्मनीमधलं साधारणतः काही वर्षापूर्वी वेस्ट जर्मनी जी आहे त्या जर्मनीचं प्रोव्हिजनल कॅपॅसिटी म्हणून सुद्धा बॉन या शहराची ओळख आहे. हे शहर राईन नदीच्या किनारी बसलं आहे. आणि चौथा आहे कीव. कीव हे शहर युक्रेन या देशाची राजधानी आहे. युक्रेन देश तसं म्हटलं तर युरोपामध्ये औद्योगिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या परिचित असं हे कीव नावाचं शहर हे निपर नदीच्या किनारी बसलेलं आहे. अशा प्रकारे शहर आणि नदीची काठ यांच्या जोडी आपण बघितल्या. यामध्ये पर्याय आहे 1. ओके, तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 17 नंबरचा प्रश्न आहे. 17 नंबरच्या प्रश्नामध्ये साधारणतः एक खडक प्रणाली दिली आहे. त्यावर आधारित 3 स्टेटमेंट आहे आणि योग्य विधाने तुम्हाला विचारात घ्यायचे. तर पहिला आहे कडप्पा खडक श्रेणीमध्ये पैनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते. कडप्पा श्रेणी. आता कडप्पा खडक आपण जर विचारात घेतला तर कडप्पा खडकांमध्ये साधारणतः जे मेजर प्रमाणामध्ये मिनरल्स आढळतात त्यामध्ये आयर्न आहे, कोबाल्ट आहे, निकेल आहे, मॅग्नीज आहे. आणि हे कडप्पा ही जी खडक प्रणाली आहे साधारणतः भारतामध्ये जर विचारात घेतलं तर मेजर जे राज्य आहे त्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, छत्तीसगड आहे, ओडिसा आहे. आणि अरवली पर्वतरांगांमध्ये प्रामुख्याने ही खडक प्रणाली मोठ्या प्रमाणात आढळते. गोदावरी आणि पैनगंगाचा आपण विचार केला तर या खोऱ्यांमध्ये साधारणतः 2 प्रकारची खडक प्रणाली मोठ्या प्रमाणात आढळते. त्यात आहे आर्कियन खडक प्रणाली आणि धारवाड खडक प्रणाली. म्हणून जे पहिलं स्टेटमेंट आहे चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट धारवाड खडक श्रेणीमध्ये लोहखनिज मॅग्नीज सापडते. धारवाड खडक प्रणालीमध्ये लोहखनिज आणि मॅग्नीजचं प्रमाण विशेषत्वेने आढळते म्हणून स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं आहे गोंडवणा. गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो का? तर यस, गोंडवानामध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणामध्ये आढळतो म्हणून खडक प्रणालीचं तिसरंही वाक्य बरोबर आहे. पहिलं वाक्य चुकीचं आहे आणि उरलेली 2 वाक्य बरोबर आहेत म्हणून याचा पर्याय आहे 3. म्हणजे विधान बी आणि विधान सी दोघंही बरोबर आहेत. अशा प्रकारे हा 17 नंबरचा क्वेश्चन होता. त्यानंतर आपण जाऊया 18 नंबरच्या क्वेश्चनकडे.
18 नंबरचा प्रश्न अगदी नदी दिलेली आहे आणि एका साईडला सविस्तर माहिती दिली आहे, योग्य जोड्या लावायच्या आहे. 18 नंबरचा प्रश्न, त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन पर्याय क्रमांक 4. तर आपण आता डिटेल्समध्ये बघूया. सिंधू नदी प्रणाली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सिंधू भारताची महत्वाची नदी आहे. सिंधू संस्कृती सगळ्यांना परिचित आहे. सिंधू नदी जी आहे, ह्या सिंधू नदीचा उगम झालेला आहे मानस सरोवराजवळ. मानस सरोवर आहे तिबेटमध्ये. म्हणून आपण सविस्तर माहितीमध्ये जर बघितलं तर तिबेटमधील मानस सरोवराजवळून उगम पावणारी ही नदी आहे. दुसरी नदी आहे तापी. तापी नदी पण आपल्याला परिचित आहे. तापी नदी जी आहे ही साधारणतः सातपुडा पर्वत रांगांमधून उगम पावते. सातपुडा पर्वत रांग जी आहे साधारणतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या बाउंड्रीवरती आहे. मग साधारणतः याचं आन्सर आपण बघितलं तर बैतूल जिल्हा आहे. बैतूल जिल्ह्यामधील सातपुडा पर्वत रांगांमधून ही उगम पावणारी तापी नावाची नदी आहे. तिसरी आहे नर्मदा. नर्मदा ही पण भारतातली महत्वाची नदी आहे. नर्मदा परिक्रमा किंवा नर्मदा प्रदक्षिणा आपण करत असतो. बरेचसे वारकरी मंडळी इकडे जात असतात. तर नर्मदा नदी ही सुद्धा उगम पावते मध्य प्रदेशमध्ये. अमरकंटक नावाची जी टेकड्या आहे त्या टेकड्यांमध्ये ही नदी उगम पावते. ओके. आणि चौथी आहे कावेरी नदी. कावेरी नदी साधारणतः आपल्या दक्षिण भारतामध्ये आहे. पश्चिम घाटामधील ब्रह्मगिरी पर्वत रांगांमधून ही उगम पावते. अशी ही महत्वाची कावेरी नदी. याचं 18 नंबर याचं परफेक्ट पर्याय आहे. करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपण जाऊया 19 नंबरचा क्वेश्चन. 19 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो साधारणतः 2021 ची जनगणना आहे त्या जनगणनेवरती आधारित हा प्रश्न आहे. त्यामध्ये जिल्हा दिलाय, जिल्ह्याची घनता दिली आहे, लोकसंख्याची घनता, साधारणतः लिंग गुणोत्तर दिलेला आहे. 4 जिल्हे आहेत. आता आन्सर जे आहे मी पहिले आन्सर तुम्हाला सांगतो. 19 नंबरचा प्रश्न याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच बी आणि सी. आपण डिटेल्समध्ये बघूया. आपल्याला फक्त योग्य अयोग्य जोडी इथे बघायची आहे. ठाणे जिल्ह्याची घनता जर आपण लक्षात घेतली तर ठाणे जिल्ह्याची घनता 2011च्या जनगणनेनुसार ही घनता आहे 1157 ही त्याची घनता आहे. बट इथे दिलेली 886 म्हणून ही चुकीची आहे. तर ठाण्याची घनता ही 1157 आहे. आणि लिंग गुणोत्तरचा आपण विचार केला तर लिंग गुणोत्तर ठाणे जिल्ह्याचं जे आहे ते दिलेलं आहे. यांनी क्वेश्चन पेपरमध्ये 986 आहे. बट ते 986 नसून ते 886 आहे. म्हणून ठाणेची दिलेली माहिती ही चुकीची आहे. नाशिक बद्दल बोलूया आपण. नाशिकमध्ये 2011 जनगणनेनुसार घनता आहे 393 बरोबर आहे. आणि लिंग गुणोत्तर दिले 934 हे पण बरोबर आहे. म्हणून नाशिक बद्दलची माहिती बरोबर आहे. नंतर तिसरा आहे नांदेड. नांदेड बद्दल दिलेली माहिती अशी आहे की क्वेश्चन पेपरमध्ये घनता 319 आहे, लिंग गुणोत्तर 943 आहे. दोघंही बरोबर आहे. म्हणून नांदेडची दिलेली माहिती पण बरोबर आहे. औरंगाबादमध्ये साधारणतः औरंगाबादची घनता दिली आहे 366 आणि लिंग गुणोत्तर दिले 920. तर इथे लिंग गुणोत्तर चुकलेलं आहे. लिंग गुणोत्तर हे 2011च्या जनगणनेनुसार हे 923 पाहिजे होतं. म्हणून औरंगाबाद आणि ठाणे दोघांच्या दिलेल्या जे आकडेवारी आहेत त्या चुकीच्या आहेत. म्हणून करेक्ट याचं जे विधान किंवा करेक्ट जे माहिती दिलेली आहे आपल्याला बरोबर बघायचं आहे. बरोबर काय आहे ते बघायचं आहे. बी आणि सी नाशिक आणि नांदेडची दिलेली आकडेवारी बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. बी सी. ओके. असे हे 19 नंबरचा प्रश्न. नंतर आपण जाऊया 20 नंबरच्या प्रश्नाकडे. 20 नंबरचा जो प्रश्न आहे साधारणतः हा लोकसंख्येशी निगडीत आहे. लोकसंख्याच्या व्याख्येशी निगडीत आहे. इष्टतम लोकसंख्या त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. 4 शास्त्रज्ञ दिले आहेत. त्या शास्त्रज्ञांनी इष्टतम लोकसंख्येच्या व्याख्येबद्दल काय म्हटलेलं आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. याचं 20 नंबरचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. करेक्ट. त्याचं आपण डिटेल्समध्ये बघूया. बॉल्डिंग हा बॉल्डिंग जो शास्त्रज्ञ आहे साधारणतः यांनी म्हटलं होतं की इष्टतम लोकसंख्या म्हणजेच काय तर राहणीमानाचा दर्जा उंचावणे हे त्याच्या डेफिनेशनमध्ये आलं होतं. बॉल्डिंग बद्दल थोडंसं आपण बघितलं. त्याचं पूर्ण नाव होतं केनेथ ई बॉल्डिंग. हा अमेरिकन सायंटिस्ट आहे आणि थोडक्यात त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की हा शास्त्रज्ञ जो होता हा जरी लोकसंख्याबद्दल
ज्यांनी स्टेटमेंट केलं होतं, स्टँडर्ड ऑफ लाईफ इज ॲट मॅक्झिमम असं स्टेटमेंट होतं. आणि त्याचं साधारणतः लग्न झालं होतं सोशोलॉजिस्ट म्हणून आहे, सोशोलॉजिस्ट इलिसियम बॉल्डिंग हिच्यावरचं लग्न झालं होतं. असा हा बॉल्डिंग शास्त्रज्ञ अमेरिकन सायंटिस्ट आहे. दुसरा आहे डाल्टन. डाल्टन हा शास्त्रज्ञ ब्रिटिश आहे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ म्हणून हा परिचित आहे. डाल्टन शास्त्रज्ञ त्याचं म्हणणं होतं इष्टतम लोकसंख्येच्या बाबतीत साधारणतः प्रति डोई जास्तीत जास्त उत्पन्न असावं असं याचं म्हणणं होतं. पीटरसन नावाचा शास्त्रज्ञ आहे. पीटरसनचं म्हणणं होतं की साधारणतः जास्तीत जास्त आर्थिक परतावा मिळवावा. आणि चौथा शास्त्रज्ञ कार्ल सॉन्डर्सचं म्हणणं होतं की जास्तीत जास्त समाज कल्याण झालं पाहिजे, म्हणजेच इष्टतम लोकसंख्या असं याचं म्हणणं होतं. हा 20 नंबरचा प्रश्न, याचं करेक्ट ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2. नंतर 21 नंबरचा प्रश्न. 21 नंबरच्या प्रश्नामध्ये मृदे संदर्भात प्रश्न आहे. महाराष्ट्रातील मृदे संदर्भात इथे काही वाक्य दिली आहेत, ते आपण विचारात घेणार आहोत. त्यात सगळ्यांना सुपरिचित आहे ती मृदा रेगूर मृदा. रेगूर मृदा, जांभी मृदा आणि तांबडी मृदा याबद्दल हा प्रश्न आहे. 21 नंबरचा आन्सर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. डिटेल्समध्ये आपण जाऊया. पहिली रेगूर मृदा. रेगूर मृदा जिलाच आपण काळी मृदा असेही म्हणतो. रेगूर मृदेला काळा रंग जो प्राप्त होतो, तो काळा रंग प्राप्त होण्यामागचं मेजर कारण जे आहे ते आहे तिच्यात असणारं ॲल्युमिनियम आणि लोह. म्हणून पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. रेगूर मृदेत ॲल्युमिनियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते, बरोबर आहे. दुसरं आहे जांभी मृदा. जांभी मृदा आर्द्र हवामान विभागात आढळते. यस, जांभी मृदा ही आर्द्र, ज्या ठिकाणी वातावरण हे आर्द्रतायुक्त असतं अशा ठिकाणी ही जांभी मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. विशेषतः भारतामध्ये आपण विचार केला तर पश्चिम घाटामध्ये आणि पूर्व घाटामध्ये जे घाट आहेत, जे डोंगर रांगा आहेत, ह्या डोंगर रांगांमध्ये या प्रकारची मृदा म्हणजे जांभी मृदा, लॅटराईट मृदा ही मोठ्या प्रमाणात आढळते. जांभी मृदामध्ये जेव्हा लोहाचं प्रमाण वाढतं तिला लाल रंग प्राप्त होतो. आणि या साधारणतः मृदेमध्ये जास्तीत जास्त मसाल्याचे पदार्थ, मसाल्याचे पिकं घेतली जातात. साबुदाणा, काजू असे पिकं सुद्धा इथे घेतले जातात. त्यानंतर तिसरी मृदा आहे तांबडी मृदा. तांबडी मृदा जिला आपण रेड सॉइल म्हणतो. तांबडी मृदा साधारणतः वर्धा, वैनगंगा नदीच्या खोऱ्यात आढळते. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर पूर्व महाराष्ट्रामध्ये तांबडी मृदेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आणि यामध्ये जे महत्त्वाचे पिकं घेतली जातात, बाजरी, बटाटे आणि भात ही पिकं या मातीमधली महत्त्वाची पिकं आहेत. आर्द्र हवामानामध्ये आढळते. आणि यामध्ये जे मिनरल्स आढळतात जास्त करून लोह, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण जास्त असतं. मधील स्टेटमेंट हे पण बरोबर आहे. चौथं स्टेटमेंट तांबड्या मृदेबद्दलच आहे. तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते. यस, बरोबर आहे. तांबड्या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्ये कमी असतात, म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस यांचं प्रमाण हे अत्यल्प असतं. म्हणून हे चारही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून 21 नंबरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. ओके, नंतर आपण जाऊया 22 नंबरच्या क्वेश्चनकडे. 22 नंबरचा प्रश्न यामध्ये विचारलेला आहे कोळसा क्षेत्राबद्दल, म्हणजे भारतामध्ये आढळणारं कोळशाचं क्षेत्र त्याबद्दलचा प्रश्न आहे. 22 नंबरचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच ए आणि बी दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आपण डिटेल्समध्ये बघूया. बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78 डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. आता जर आपण भारताचा मॅप समोर ठेवला आणि भारताच्या मॅपमध्ये जर आपण बघितलं की साधारणतः 78 डिग्री पूर्व जे रेखावृत्त आहे त्याच्या पूर्वेला जे भारतामधली प्रमुख राज्य येतात, ती राज्य जर आपण विचारात घेतली तर ती आहेत ओडिसा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल. ही साधारणतः राज्य पूर्व भागातली जर आपण विचारात घेतली तर या भागामध्ये कोळशाचं प्रमाण प्रचंड आहे. कोळशाचे बरेच साठे इथे आढळतात. म्हणजे असं म्हणूया की भारतामधील 50% जास्त साठे इथेच आढळतात. मग 78% पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे काय ते? यस, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. साधारणतः ओडिसा जर आपण विचारात घेतलं, ओडिसा या राज्याची ओळखच अशी आहे की त्याला ब्लॅक डायमंड सिटी म्हणतो आपण. ब्लॅक डायमंड म्हणजे काळा मोती म्हणूया आपण त्याला, कोळशाला आपण म्हणतो ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ती ओळख आहे. कोल सिटी नावाने प्रसिद्ध असणारं हे राज्य आहे ओडिसा.
तिथे तालचेर जे आहे त्या तालचेरला मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत. याचं लोकेशन जर विचारात घेतलं आपण ओडिसाचं, तर ते साधारणतः 81°31' पूर्व रेखावृत्तापासून ते 87°29' पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यान आहे, म्हणजे 78°च्या पूर्वेला आहे. म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट, भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 50% कोळसा हा ओरिसा, छत्तीसगड व झारखंड ह्या राज्यातून येतो. आत्ताच आपण बघितलं की साधारणतः पूर्व राज्यांमध्ये भारतातल्या पूर्वेकडचे जे राज्य आहेत त्यामधले प्रमुख राज्य जे आहेत ह्या राज्यामध्ये कोळशाच्या खाणी प्रचंड आहे. 50%पेक्षाही जास्त साठा तुम्हाला इथे मिळतो. म्हणून हेही वाक्य बरोबर आहे. म्हणून 22 नंबरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. ओके, आपण जाऊया 23 नंबरच्या प्रश्नाकडे. हा प्रश्न तसं म्हटलं तर बघितल्या उत्तर देऊ शकतो इथपर्यंत लेवलचा हा प्रश्न आहे. म्हणजे सिंपल आहे. उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्त ते कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना डॅश डॅश म्हणतात. आता उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब म्हणजे हा कुठे आला, जर आपण विचार केला तर विषुववृत्त हे सेंटरला आहे आणि विषुववृत्ताच्या वरती 33.33° उत्तर आणि दक्षिण जे अक्षवृत्त आहे त्या ठिकाणचा जो पट्टा आहे त्याला आपण म्हणतो कमी दाबाचा पट्टा. विषुववृत्त त्याच्यावरती दोन्ही साईडला आपण म्हणतो 33°चे जे वृत्त आहेत अक्षवृत्त त्या दरम्यान हा साधारणतः आपल्याला पट्टा पाहायला मिळतो. 25 ते 35 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान साधारणतः हे जास्त दाबाचे पट्टे आहे आणि विषुववृत्तावरती उष्णता जास्त असल्यामुळे विषुववृत्तावरती कमी दाब आहे. म्हणून ह्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहत असतात. मग हे जे वारे वाहतात त्यांना काय म्हणतात, तर त्यांना म्हणतात, याचं 23 नंबरचा आन्सर आहे व्यापारी वारे. पर्याय क्रमांक 3 व्यापारी वारे. म्हणजे याच्यात थोडी हिस्ट्री आपण बघितली, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर साधारणतः ज्या ठिकाणी उष्णतेचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं की त्या ठिकाणी जैवविविधता जास्त आहे. त्या ठिकाणी साधारणतः पूर्वीचे जे युरोपियन आले होते ते साधारणतः व्यापार करण्यासाठी आले होते आणि व्यापाराला अनुकूल विषुववृत्ताकडे जाणारे वारे जे असतात म्हणून त्या वाऱ्यांना आपण व्यापारी वारे म्हणतो. व्यापारी वाऱ्यांना अजून नाव आहे. व्यापारी वाऱ्यांना आपण पूर्वीय वारे असे म्हणतो. पूर्वेकडून वाहतात म्हणून त्यांना पूर्वी वारे म्हणतात. आणि दोन्ही गोलार्धामधले उत्तरेकडे जे वारे वाहतात पूर्वी वारे त्यांना अजून एक नाव आहे. उत्तरेकडे वाहणारे पूर्वी वारे जे आहेत, उत्तरेकडे वाहणारे जे व्यापारी वारे आहेत त्यांना ईशान्य व्यापारी वारे म्हणतात आणि दक्षिण गोलार्धात वाहणारे जे पूर्वी वारे त्यांना आग्नेय व्यापारी वारे असे म्हणतात. याचं उत्तर आहे व्यापारी वारे. मग उरलेले 3 पर्याय. स्थानिक वारे कशाला म्हणतात, स्थानिक वारे त्याला लिमिट आहे. ठराविक अंतरावर ठराविक एरियामध्येच वाहणारे जे वारे असतात त्यांना आपण स्थानिक वारे म्हणतो. पश्चिमी वारे हे पश्चिम दिशेकडून वाहणारे वारे असतात. आत्ताच आपण पूर्वी वारे जे बघितले त्यांना व्यापारी वारे आता बघितले त्यात पूर्वी वारे पण त्यांनाच म्हणतात आणि त्याच्या वरती जे वाहणारे वारे त्यांना आपण पश्चिमी वारे म्हणतो. म्हणून आणि चौथा पर्याय आहे डोंगर वारे. हे डोंगरावरून वाहणारे वारे आहेत म्हणून यांना डोंगरी वारे म्हणतात. तर इथे करेक्ट आन्सर आहे 23 नंबरचं तिसरं व्यापारी वारे. पुढचा प्रश्न आपण बघूया. 24 नंबरचा प्रश्न आहे. 24 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. त्याचं डिटेल्समध्ये बघूया. महाराष्ट्रामध्ये शेत जमिनीच्या विभाजनामुळे काय झाले, म्हणजे तुकडीकरण केलं, शेती वाटून घेतली आपण, कुटुंब वाढत गेलं, शेतीचे पण आपण तुकडे केले, विभाजन केलं. त्यात पहिलं वाक्य आहे शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाही. बरोबर आहे. शेतीचे तुकडे जितके झाले, बारीक बारीक तुकडे झाले, छोटे छोटे तुकडे झाले, या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये शेतकऱ्यांना स्वतःच्या फॅमिलीसाठी सुद्धा स्वतःच्या कुटुंबासाठी सुद्धा धान्य उत्पादन करता येत नाहीये. दुसरं, शेत जमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. 100% होणार आहे, अडचणी येणारच आहे. कारण जमिनीचे तुकडे झाले आणि त्या तुकड्यासाठी आपल्याला पाणी जर द्यायचं म्हटलं तर साधारणतः हे पाणी देण्यासाठी पूर्वी बघितलं आपण की एक मोठं फॅमिली होती, मोठी शेती होती, पाण्याचा एक सोर्स होता आणि त्या सोर्समधनं आपण पाणी शेतीला देत होतो. आता जसे तुकडे होत गेले, एक तर जमीन कमी झाली, पाण्याचे सोर्सेस आटत चालले, पाण्याचे सोर्सेस नाहीये. आत्ताच बघतोय आपण उन्हाळा आला, उन्हाळ्याची लागली चाहूल लागली की पाणीची कमतरता जाणवते, पिण्यासाठी पण पाणी नाहीये. मग असे जर विभाजन केले, जमिनीचे तुकडे केले, प्रत्येकाने जर आपण स्वतःचा सोर्स उत्पादन केला म्हणजे विहिरी बनवल्या तर पाण्याचा सोर्स कमीच होणार आहे. मग ह्या अडचणी येणार आहे.
त्यानंतर तिसरा विधान आहे, आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही परवडणार. जर शेतीचे तुकडे झाले आणि प्रत्येकाने जर ते आधुनिक यंत्र वापरायची म्हटली, छोट्या स्मॉल स्केल लँडसाठी, छोट्या जमिनीसाठी, छोट्या ॲग्रिकल्चर लँडसाठी जर आपण हे आधुनिक तंत्रज्ञान वापरायचा प्रयत्न केला, उत्पादन तेवढ्या प्रमाणात नाही आहे, तेवढा खर्चच होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त खर्चच होणार आहे. म्हणून आधुनिक अवजारांचा वापर सुद्धा आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आहे. हे विधान बरोबर आहे. आणि चौथं विधान आहे, शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही परवडत. स्वतः आपण घरचा एक व्यक्ती म्हणून, घरचा एक महत्वाचा व्यक्ती म्हणून आपण ते लक्ष द्यायचं म्हटलं तर त्यातनं उत्पादन पण मिळत नाहीये, इकॉनॉमिकली परवडत नाहीये. माशिवायच व्यक्तिगत लक्ष ठेवणंही शक्य होत नाही, कारण आपण इकॉनॉमिकल सोर्स आपल्याला बघावे लागणार आहे वेगळे. म्हणून हेही वाक्य बरोबर आहे. 24 नंबरचा चारही वाक्य बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचा आन्सर आहे. 25 नंबरचा प्रश्न, साधारणतः यामध्ये सागरी तळ याबद्दल विचारलेला आहे. सागरी तळ संदर्भातले असणारे खालचे जे छोटे छोटे प्रमुख विभाग दिलेले आहेत ते सागरी तळाशी निगडीत आहेत की नाही हे विचारलेलं आहे. सागरी तळ म्हणजे ओशियन फ्लोअर्स, 6 घटक त्यामध्ये दिलेले आहेत. 25 नंबरचं आन्सर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच सागरी तळाशी निगडीत आहे भूखंड मंच, यस आहे. सागरी तळाशी निगडीत आहे भूखंड उतार, यस आहे. सागरी तळाशी निगडीत भूखंड, कटक आणि पर्वत येत नाही. सागरी तळाशी निगडीत मध्यम खोल सागरी पठार ही कन्सेप्ट येत नाही. सागरी तळाशी निगडीत खोल सागरी मैदान हे बरोबर आहे. आणि सागरी ढोर हे पण बरोबर आहे. मग हे 4 जे घटक आहे म्हणजे ए, बी, ई आणि एफ हे सागरी तळाशी निगडीत आहे. बाकी उरलेले 2 घटक याच्याशी निगडीत नाही आहे. म्हणून याचा परफेक्ट आन्सर आहे क्वेश्चन 25. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, पर्याय क्रमांक 2. ओके, नंतर आपण जाऊया क्वेश्चन नंबर 26 कडे. 26 नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये पुन्हा एकदा खडक श्रेणी दिली आहे. इथे मात्र एकच दिली आहे, धारवाड खडक श्रेणी. धारवाड खडक श्रेणीमध्ये जे प्रकार आहेत ते प्रकार आणि इकडे विभाग, कोणत्या विभागात ते आढळतात त्याच्या जोड्या लावायच्या आहे. 26 नंबरचा प्रश्न, याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. तर आपण डिटेल्समध्ये बघूया. चॅम्पियन श्रेणी, धारवाड श्रेणीमधला हा प्रकार आहे चॅम्पियन श्रेणी. चॅम्पियन श्रेणीलाच आपण गोल्ड माइन्स म्हणून ओळखतो. ही गोल्ड माइन्स म्हणून परिचित आहे. साधारणतः कोलार आणि रायचूर या ठिकाणी या चॅम्पियन श्रेणीचे खडक आढळतात. ही जी चॅम्पियन श्रेणी आहे, डिपेस्ट गोल्ड माइन इन वर्ल्ड, कोलार गोल्ड फील्ड म्हणतो आपण त्याला. कोलार गोल्ड फील्ड हे जगातलं सगळ्यात डिपेस्ट गोल्ड माइन आहे. डिपेस्ट आहे सगळ्यात खाली आहे, खोलवरपर्यंत आहे, अशी चॅम्पियन श्रेणी आहे. कोलार रायचूरमध्ये आहे. दुसरा आहे चिल्पी श्रेणी. चिल्पी श्रेणी ही साधारणतः बालाघाट आणि जबलपूर या ठिकाणी आढळते. चिल्पी श्रेणी बालाघाट ते छिंदवाडा जो एरिया आहे, जबलपूरचा एरिया आहे, त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तिसरा आहे रियलो श्रेणी. रियलो श्रेणी ही दिल्ली आणि अलवर या विभागात मोठ्या प्रमाणात आहे. आणि चौथी आयर्न ओर श्रेणी. आयर्न ओर श्रेणी ही सिंगभूम बोनाई या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. हे धारवाड खडक प्रणालीचे हे 4 प्रकार आहेत, त्यांचे विभाग आपल्याला विचारलेले आहेत. याचा परफेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, त्यानंतर आपण जाऊया 27 नंबर प्रश्न. 27 नंबरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये नंदुरबार जिल्हा, जर आपण खानदेश म्हणतो, खानदेशमधले 3 महत्त्वाचे जिल्हे नंदुरबार, धुळे आणि जळगाव. यामध्ये नंदुरबार जिल्हा, त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये असणारे एकूण तालुके, त्या तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावायचा आहे. आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आलो तर तालुक्यांचा क्रम साधारणतः असा आहे. सगळ्यात उत्तरेकडे जो आहे तो आहे धडगाव. धडगावच्या खाली आहे अक्कलकुवा. अक्कलकुव्याच्या खाली आहे तळोदा. तळोद्याच्या खाली आहे महत्वाचा शहर शहादा. शहाद्याच्या खाली नंदुरबार आणि नंदुरबारच्या खाली आहे नवापूर. आता हे जवळपास 6 तालुके मी तुम्हाला सांगितले. ह्या 6 तालुक्यांवरतीच इथे प्रश्न आहे, त्यांचाच क्रम लावायचा आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये शहादा 1 नंबरला दिलाय, ते 1 नंबरला नाहीये. शहादा साधारणतः खालून 2 नंबरवरती आहे. धडगाव त्याच्यावरती पाहिजे होतं, अक्कलकुवा त्याच्यावरती पाहिजे होतं, म्हणून हे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 जर बघितला तर तो योग्य क्रम आहे. वरती धडगाव आहे, खाली तळोदा दिलाय, नंतर नंदुरबार.
हे योग्य क्रम आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. पर्याय क्रमांक 3 नवापूर. नवापूर सगळ्यात खाली आहे म्हणून नवापूर, नंदुरबार, धडगाव असं येणार आणि हा दक्षिणेकडून उत्तरेकडे हा योग्य क्रम होता. बट आपल्याला विचारलंय उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणून हा पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार दिलाय. अक्कलकुव्याच्या वरती धडगाव आहे, खाली धडगाव नाही आहे म्हणून हाही क्रमांक चुकलेला आहे. पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. परफेक्ट आणि करेक्ट पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. चला तर पुढचा प्रश्न आहे 28 नंबरचा. खूपच सोपा हा प्रश्न आहे. ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर असतील त्यांना हा प्रश्न लगेच जमला असेल. भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 अशी असेल तर त्याच वेळी अनुक्रमे ग्रीनिच व आंतरराष्ट्रीय वार रेषा रेखावृत्तावर वेळ काय असेल. याच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो. भारतामध्ये प्रमाण वेळ, आता भारताची प्रमाण वेळ जी मानली जाते ते कोणतं रेखावृत्त आहे तर ते आहे 82 डिग्रीचं रेखावृत्त. त्याच आपण IST इंडियन स्टँडर्ड टाइम भारतीय प्रमाण वेळ असं म्हणतो. नंतर ग्रीनिच हे जे शहर आहे त्या शहराचं जे रेखावृत्त आपण प्रमाण मानतो, जगासाठी जो वेळ आपण प्रमाणित मानतो ते ह्या शहरावरून गेलेलं रेखावृत्तच आहे. ते रेखावृत्त आहे 0 डिग्रीचं. ह्या 0 डिग्रीच्या रेखावृत्तावरनं साधारणतः देशभरातले व्यापार आणि व्यवहार केले जातात. हे ग्रीनिच शहर 0 डिग्रीचं जे रेखावृत्त आहे ती प्रमाण वेळ मानली जाते. आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय वार रेषा इंटरनॅशनल डेट लाईन, ज्या रेखावृत्तानंतर वार बदलतात, पृथ्वी फिरत असते त्या रेखावृत्तानंतर वार बदलतात अशी आंतरराष्ट्रीय वार रेषा ती असते 180 डिग्रीचं रेखावृत्त. ओके, तर आता हे 3 वृत्त तुम्हाला समजले. एक आहे भारतीय प्रमाण वेळ म्हणजे 82 डिग्रीचं रेखावृत्त, एक ग्रीनिच रेखावृत्त म्हणजे 0 डिग्रीचं, एक आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे 180 डिग्रीचं रेखावृत्त. मग भारताची वेळ दिली दुपारचे 12. आपल्याला माहिती आहे भारतीय प्रमाण वेळ ही आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेच्या 5.5 तासांनी पुढे असते. कारण आपण पूर्वेकडे आहोत म्हणून आपण पुढे आहे, 5.5 तास पुढे आहे. मग जेव्हा भारतीय प्रमाण वेळ ही भारतीय प्रमाण वेळेनुसार जर दुपारचे 12 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वेळ ही 5.5 तासांनी मागे आहे. म्हणजेच 12 पासून 5.5 तास मागे जावं लागेल. म्हणजेच किती वाजतील तिथे दुपारचे 12 आणि 5.5 तास मागे जायचं म्हटलं तर सकाळचे 6:30 वाजतील तिथे. आता सकाळचे 6:30 पर्याय 1 आणि 3 मध्येच दिलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 4 तर इथेच कॅन्सल झाले. आता 2 पर्याय क्रमांक 1 आणि 3 सकाळचे 6:30. पुढचं उत्तर आपल्याला काढावं लागणार आहे. मग पुढचं आंतरराष्ट्रीय वार रेषा ही 180 डिग्रीवर आहे. आता 0 डिग्रीवरती जी ग्रीनिच रेषा आहे, ग्रीनिच रेखावृत्त आहे ते तिथे वाजले सकाळचे 6:30. तिथून जायचं आपल्याला 180 डिग्रीवरती आंतरराष्ट्रीय वार रेषा. दोघांमध्ये अंतर किती आहे रेखावृत्तांचं तर 180 रेखावृत्त आहे. आणि आपल्याला माहिती आहे एका रेखावृत्त पार करण्यासाठी पृथ्वीचं एक रेखावृत्त सूर्यासमोरून जाऊन दुसरं रेखावृत्त येण्यासाठी साधारणतः 4 मिनिटं लागतात. असे एकूण 180 रेखावृत्त जर पार करायचे असतील तर 180 गुणिले 4 म्हणजे 720 मिनिटं होतात. 720 भागिले 60 म्हणजेच हे होतात 12 तास. 12 तास पुढे जावं लागेल आपल्याला. 0 डिग्रीच्या रेखावृत्तापासून 180 डिग्रीच्या रेखावृत्तापर्यंत जाण्यासाठी 12 तास पुढे जावं लागतं. म्हणजेच मग इथे सकाळचे जर 6:30 वाजले असतील 0 डिग्रीच्या रेखावृत्तावरती तर आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे 180 डिग्रीच्या रेखावृत्तावरती संध्याकाळचे 6:30 वाजले असतील. म्हणून याचा परफेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, हा 28 नंबरचा प्रश्न. त्यानंतर आपण जाऊया 29 नंबरचा प्रश्न. मोसमी वाऱ्यांसंदर्भात आहे. भारतामध्ये जे मोसमी वारे येतात ह्या मोसमी वाऱ्यांच्या संदर्भात हे का दिलेले हे 3 स्टेटमेंट आहे. त्याचा परफेक्ट आन्सर मी पहिले तुम्हाला सांगतो. याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. मी प्रश्न वाचतो. भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे. भारतामध्ये मोसमी वारे म्हणजे पाऊस पडण्यासाठी जे वारे लागतात, जे पाऊस घेऊन येतात, बाष्प घेऊन येतात, अशा वाऱ्यांना आपण मोसमी वारे म्हणतो. हे मोसमी वारे जे आहेत हे भारतामध्ये येण्यासाठी बरेच घटक कारणीभूत आहेत. त्यापैकी 3 घटक तुम्हाला खाली दिलेले आहेत, त्यांच्याबद्दल विचार करायचा आपल्याला. पहिलं दिलं आहे भूमिखंडाचा विस्तृत भाग. भारतीय जो भूमिखंड आहे तो विस्तृत भाग आहे. तुम्हाला भारताचा मॅप जर डोळ्यासमोर आला तुम्हाला तर भारतामध्ये साधारणतः पठारी भाग जो आहे खालचा दक्षिणेकडचा भारताचा भाग हा पठारी आहे. मधला भाग हे मैदान आहे आणि हे विस्तृत असं मैदान, विस्तृत असं पठारी प्रदेश आहे म्हणजे उंचावलेला आणि पठारी भाग आहे.
मग हे पठारी भागामुळे मोसमी वारे जास्त प्रमाणात येतात का, काय कारण याला, तर यस, याच्यामुळे येतात. काय कारण, हा पठारी भाग उंचवला असल्यामुळे काय होते, इथे सूर्यप्रकाश पडल्यामुळे इथला भाग जो आहे तो इतर भागांच्या तुलनेमध्ये लवकर तापतो, हा उंचावलेला आहे. तापल्यामुळे इथला जो उष्णता, ह्या भागाची जी उष्णता ती वाढते. आणि तुम्हाला माहिती आहे, उष्णता जर वाढली तर तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि कमी दाबाचा पट्टा म्हणजे लो प्रेशर जर तयार झाला तर इथे हा लो प्रेशरचा विभाग भरून काढण्यासाठी आजूबाजूकडून वारे येतात, मोठ्या प्रमाणात वारे येतात. हा जर जास्त दाबाचा म्हणजे मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा जर तयार झाला तर जास्तीत जास्त वारे या ठिकाणी येतील. आणि येणाऱ्या वाऱ्यामध्ये जर बाष्प जास्त असेल तर पाऊस जास्त पडेल. म्हणून हा भूखंड मंच विस्तृत स्वरूपाचा आहे, त्यामुळे इथे उष्णता जास्त मिळते, हा भाग तापतो आणि त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन जास्तीत जास्त मोसमी वारे या ठिकाणी खेचले जातात, ओढले जातात किंवा आणले जातात. ओके, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे, हा घटक बरोबर आहे. दुसरा आहे, भारताच्या तिन्ही बाजूस असलेला समुद्र हा सुद्धा कारणीभूत आहे का, तो यस आहे. काय कारणीभूत आहे, कारण जेव्हा ह्या भूखंड मंचावरती उष्णता जास्त आहे, इथला लो प्रेशर बेल्ट फॉर्म झाला आणि जेव्हा वारे इथे येत असतात, हा लो प्रेशरचा बेल्ट कमी दाबाचा पट्टा भरून काढण्यासाठी येत असताना आता आपल्याला माहिती आहे वाऱ्यांना काय लागतं, तर वाऱ्यांना बाष्प लागतं. आणि असं बाष्प कुठून मिळेल, तर ज्या ठिकाणी पाण्याचा विभाग जास्त आहे त्याच्यावरून जर हे वारे वाहत असतील तर त्यांना मोठ्या प्रमाणात बाष्प मिळेल. आणि जर बाष्प मोठ्या प्रमाणात मिळाले तर आपल्याला माहिती आहे संज्ञा बाष्प संतृप्त हवा. म्हणजे काय, बाष्प घेऊन संतृप्त झाले. आपण जसं म्हणतो जेवण केल्यामुळे संतृप्त झालो मी, तसं हवेला जर बाष्प मिळालं तर हवा बाष्प संतृप्त होते. म्हणजे हवा बाष्प, खूप बाष्प तिच्या जवळ असतं. आता बाष्प जरी मिळालं तर ती बाष्प सोडत जाते, म्हणजेच पाऊस पडत जाणार आहे पुढे. आणि भारताच्या तिन्ही बाजू समुद्र असल्यामुळे येणाऱ्या वाऱ्यांना जास्तीत जास्त बाष्प मिळतं, ते वारे बाष्प संतृप्त होतात आणि म्हणून भारतीय भूखंडावरती जास्तीत जास्त पाऊस पडतो. तर हे विधान बरोबर आहे. तिसरं आहे, साधारणतः 30 ते 40 अक्षांशाच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचं अस्तित्व आहे. यस आहे. तसं जर बघितलं तर साधारणतः हे जेट प्रवाह 30 पासून 60 पर्यंत पण मुवमेंट करतात. अति उंचावरून हे जेट प्रवाह वाहत असतात. आणि हे जेट प्रवाह वाहत असताना जेव्हा मोसमी वारे येत असतात आपल्याकडे, साधारणतः हे जमिनी लगत असतात किंवा थोडंसं उंचावलेले वारे असतात मोसमी वारे. पण हे जर भूखंड म्हणजे जास्त तापमान जास्त असेल, कमी दाबाचा पट्टा तयार झाला असेल, मोठ्या प्रमाणात वारे वाहत असतील, तर वारे वाहत असताना साधारणतः काही उंचीवरून पण वारे वाहत असतात. आणि ह्या वाऱ्यांना वाहून नेण्यासाठी, ह्या वाऱ्यांना आपण म्हणूया मदत करतात हे जेट प्रवाह. म्हणून हे जेट प्रवाह जे असतात हे साधारणतः आशिया भूखंडाकडे मोठ्या प्रमाणात वाहत असतात. आणि हे वारे मग मोसमी वारे जे जमिनीच्या लगत वाहत असतात त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात घेऊन जाण्यासाठी सपोर्टिव्ह रोल करतात. म्हणून जेट प्रवाह जो आहे तो सुद्धा इथे महत्वाचा रोल आहे. तसं जेट प्रवाह जर आपण म्हणतो सेपरेट चॅप्टर आहे, बट इथं जेट प्रवाहाबद्दल एवढंच विधान लक्षात घ्या की जेट प्रवाह ह्या मोसमी वाऱ्यांना मदत करतात. म्हणून भारतामध्ये जास्तीत जास्त मोसमी वारे वाहून आणले जातात. म्हणून तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. याचं योग्य पर्याय क्रमांक 4. ओके, आपण जाऊया 30 नंबरच्या प्रश्नाकडे. 30 नंबरचा प्रश्न साधारणतः चिनूक वाऱ्यांसंदर्भात आहे. चिनूक वारे, आता तुम्ही हे वारे वाचले पण असतील. चिनूक वारे हे लोकल वारे आहेत, स्थानिक वारे आहेत. चिनूक वाऱ्यांबद्दल याचा परफेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 सी आणि डी. विचारलेलं असं आहे की वाऱ्यासंदर्भात कोणती विधाने बरोबर नाहीत असे विचारलंय, म्हणजेच चुकीचे विधान ओळखायचं आपल्याला. प्रश्न लक्षात घ्या. तुम्हाला पहिले सांगितलं चिनूक वारे स्थानिक वारे आहेत. त्याचं पहिलं स्टेटमेंट आहे हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात. येस, रॉकी पर्वतावरून वाहतात. रॉकी पर्वत कुठे आहे, साधारणतः उत्तर अमेरिकन खंड जो आहे त्या खंडामध्ये हे रॉकी पर्वत पाहायला मिळतात. रॉकी पर्वत उत्तर अमेरिकेची प्रमुख पर्वतरांग आहे. साधारणतः रॉकी पर्वतावरून हे साधारणतः जमिनीकडे म्हणूया किंवा दरीकडे हे वारे वाहत असतात, त्यांना चिनूक वारे म्हणतात. आणि दुसरं वाक्य आहे वारे स्थानिक प्रकारचे. यस, स्थानिक म्हणजे त्या ठिकाणी ठराविक एरियामध्ये वाहणारे वारे आहेत, म्हणून यांना आपण म्हणतो स्थानिक वारे. दुसरं वाक्यही बरोबर आहे. तिसरं वाक्य आता चिनूक वाऱ्या संदर्भातलंच वाक्य आहे. हे वारे आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजूरून वर चढतात. आता आल्प्स पर्वतरांग आणि रॉकी पर्वतरांग आपण जर बघितली तर आल्प्स पर्वतरांग जी आहे ही साधारणतः
कुठे आहे तर ही आल्स पर्वतरांग जी आहे ही या ठिकाणी वाहणारे जे वारे आहेत हे साधारणतः फोन प्रकारचे वारे आहेत. फोन वारे म्हणतो आपण त्याला. त्या वाऱ्यांचा आणि ह्या वाऱ्यांचा काही संदर्भ नाही आहे. ते वारे वेगळे आहेत, हे वारे वेगळे आहेत. हे या ठिकाणी वाहणारे वारे आहेत फक्त रॉकी पर्वतावरून, म्हणून यांना चिनूक वारे आणि हे स्थानिक वारे आहेत. मात्र आल्स पर्वतरांगून वाहणारे वाऱ्यांना आपण चिनूक वारे म्हणत नाही. ते वारे चिनूक प्रकारचे नाही आहे किंवा ते वारे तिकडे नसतात. आणि हे वारे राईन नदी खोऱ्यातून वाहतात नाही, हे पण चुकीचं आहे. राईन नदीचा आपण जर विचार केला तर राईन नदी ही आल्स पर्वतरांगातच उगम पावते आणि त्या ठिकाणी वाहणारे वारे जे आहेत त्यांना आपण फोन प्रकारचे वारे म्हणतो. म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. चिनूक वाऱ्यासंदर्भात पहिले 2च वाक्य बरोबर आहे, खालचे 2 वाक्य चुकीचे आहे. आणि आपल्याला विचारलंय चुकीचं कोणतं आहे तर 30 नंबरचं करेक्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण हे 30 पर्यंत म्हणजे 16 पासून 30 प्रश्नापर्यंतचे भूगोलचे सगळे प्रश्न आपण बघितले. साधारणतः याची काठिण्य पातळी मी पहिलेच सांगितलं तुम्हाला. काही प्रश्न अगदीच चांगले होते, लगेच सोडवता येण्यासारखे होते. 2-3 प्रश्न साधारणतः 4 ते 5 प्रश्न मॉडरेट लेवलचे होते आणि साधारणतः एक 4 ते 5 प्रश्न पुढचे जे आहेत थोडेसे डिफिकल्टी लेवलचे होते, म्हणजे विचार करायला भाग पाडणारे होते. अशी क्वेश्चन पेपर होती. तर हे 15 प्रश्न आपण बघितले. या संदर्भात काही अडचण आपल्याला असेल किंवा ह्यात आपण हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, याच्याबद्दल काही अडचण असेल, काही शंका असतील तर आपण नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपण भेट पण देऊ शकता. तुम्हाला खाली पत्ता पण दिलेला आहे आणि काही आपण सोशल मीडियाचे लिंकेज तुम्हाला खाली दिलेले आहेत, तिथे आपण नक्की जॉईन व्हा. स्पर्धा परीक्षे संदर्भात नेहमीच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ओके, धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.